नमस्कार, तुम्हा सर्वांचे नाददीप्स किचन मध्ये खूप खूप स्वागत। आज आपण नाददीप्स किचन मध्ये मँगो शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत। मँगो शिऱ्याची रेसिपी जरी बनवायला किचकट वाटत असली तरी ती अगदी सोपी आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये ती मी अजूनच सोपी करून सांगितली आहे। बऱ्याचदा काय होतं, शिरा बनवताना तो चिकट बनतो, मऊ होत नाही। अशा वेळेस काय करावं, तो मऊ कसा बनेल, तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा आपल्याला शिरा कसा बनवता येईल, सोबतच मँगोचा गर टाकल्यानंतर शिरा चिकट होणार नाही किंवा तो करपणार नाही याची काळजी कशी घ्यायची, शिरा बनवताना साहित्याचं अचूक प्रमाण काय असावं, तसेच पूर्वीच्या काळामध्ये शिरा थापून त्याच्या वड्या केल्या जायच्या, त्याच पद्धतीने अगदी परफेक्ट शिऱ्याच्या वड्या कशा बनतील या सर्व गोष्टींसाठी मी भरपूर काही टिप्स ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या दूध टाकत आहे। इथे मी सर्व जिन्नस या वाटीच्या साहाय्याने मोजून घेतले आहे। याच वाटीच्या साहाय्याने मी 2 वाटी दूध टाकलं आहे। 2 वाटी दुधासाठी मी इथे 1.5 वाटी पाणी घेत आहे। त्याच वाटीच्या प्रमाणाने मी 1.5 वाटी पाणी मोजून घेतलं आहे। तुम्ही कुठलीही वाटी घरामधली वापरून तिच्या साहाय्याने प्रमाण मोजून घेऊ शकता। तुम्हाला हवं तर तुम्ही 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी असंही प्रमाण घेऊ शकता। मी इथे सोबतच दूध आणि पाणी उकळून घेतलं आहे। असं केल्याने वेळ वाचतो। तुम्ही हवं तर ते सेपरेट उकळू शकता। इथे दूध उकळलं आहे, आता थोडा वेळ ते बाजूला ठेवूया। आता आपण लगेच शिरा बनवायला घेऊया। शिरा बनवण्यासाठी त्याच वाटीच्या साहाय्याने मी अर्धी वाटी तूप वापरत आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 2 वाटी रव्याचा शिरा बनवणार आहे, त्यासाठी अर्धी वाटी तूप पुरेसा आहे। तूप थोडंसं गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये रवा टाकायचा। लक्षात ठेवा, रवा टाकताना गॅसची फ्लेम कमीच असावी, कारण रवा टाकल्या टाकल्या तो पटकन करपतो। आता आपण हा रवा तुपामध्ये खरपूस भाजून घेऊया। इथे मी जाडा रवा वापरलेला आहे। शक्यतो शिरा बनवताना थोडासा जाड रवा वापरायचा, म्हणजे शिरा चिकट होणार नाही। शिरा बनवताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे रवा कसा भाजायचा। रवा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे, तो खरपूस असा भाजला गेला पाहिजे। आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया। मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहे। ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालते। इथे रव्याचा कलर चेंज झाला आहे, वास पण मस्त येतोय। इथे रवा खरपूस असा भाजून झाला आहे। यामध्ये आता दूध आणि पाणी आपण जे गरम करून ठेवलं होतं ते टाकूया। इथे आपण मँगो शिरा बनवत आहोत, त्यामुळे आपण यामध्ये मँगोचा पल्प किंवा मँगो रस टाकणार आहोत, त्यामुळे दूध आणि पाण्याचं प्रमाण आपण कमीच घेतलं आहे। आता यामध्ये आपण साखर टाकूया। इथे त्याच वाटीच्या साहाय्याने मी 1 वाटी साखर टाकत आहे। 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी आहे, कारण आपण यामध्ये मँगोचा रस सुद्धा टाकणार आहोत आणि तोही गोड असतो, त्यामुळे मी साखर कमी यूज केली। तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार साखर यूज करू शकता। ही साखर पण यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये टाकत आहे मँगोचा रस। आपण ज्या वाटीच्या साहाय्याने प्रमाण मोजलं होतं त्याच वाटीच्या साहाय्याने इथे 3 वाटी मँगो रस घेतला आहे। तुम्ही रवीच्या साहाय्याने आंब्याचा रस घुसळून घेऊ शकता, म्हणजे त्यामधल्या गाठी फुटल्या जातील, किंवा तो मिक्सर मधून काढला तरी चालेल। मी इथे मिक्सर मधूनच काढून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इथे मिक्स करायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण आपण दूध आणि पाणी टाकलं होतं त्यावेळेस रवा घट्ट झालता आणि नंतर मँगोचा पल्प टाकला, त्यामुळे त्याच्या ज्या गाठी आहेत त्या गाठी आपण फोडून घेतल्या आहेत। याला आता 2 मिनिटं असंच आपण वाफेवर शिजवणार आहोत, पण फक्त 2च मिनिटं शिजवायचं। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि अधूनमधून 1 किंवा 2 वेळेस चेक करून बघायचं, म्हणजे शिरा तळाला करपणार नाही। शिऱ्यामध्ये फ्लेवर छान येण्यासाठी मी इथे जायफळ पावडर टाकत आहे। तुम्ही हवं तर थोडी विलायची पावडर सुद्धा टाकू शकता। मँगो शिऱ्यामध्ये जायफळची चव फार छान लागते। जायफळ पावडर सुद्धा आपण शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शिऱ्याच्या व्यवस्थित आपण गाठी फोडून घेतल्या आहे। यामध्ये अगदी 2 चमचे अजून साजूक तूप टाकत आहे। तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की आपण ज्यावेळेस दूध टाकलं होतं त्याच वेळेस मँगोचा पल्प का टाकला नाही। आपण दूध आणि पाणी टाकून आधी शिरा एक 60-70% शिजून घेतला होता आणि नंतर मँगोचा पल्प टाकला, त्यामुळे काय होतं, शिरा मऊ आणि छान शिजतो। आपण आधीच मँगोचा पल्प टाकला तर शिरा चिकट होऊ शकतो। जर तुम्ही गरम दुधामध्ये मँगोचा रस टाकला तर दूध फुटायची शक्यता असते। इथे आपला शिरा झाला आहे। गॅस बंद करून यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे, त्यामुळे शिऱ्याची कणी मऊ होईल। इथे आपला अगदी मऊसूत लुसलुसीत
परफेक्ट असा शिरा तयार आहे। हा खायला अतिशय अप्रतिम लागतो। हा तर आपण डिशमध्ये सर्व केला, पण शिऱ्याच्या वड्या कशा थापायच्या, तर त्यासाठी मी इथे एक ताट घेतलं, त्यामध्ये शिरा टाकून घेत आहे आणि तो हातानेच थापत आहे। हाताने थोडासा थापून झाल्यानंतर एखाद्या चमच्याच्या किंवा प्लेटच्या साहाय्याने आपल्याला तो असा वरतून मऊ करून घ्यायचा आहे। मी इथे शिऱ्याला मस्त असा गोल आकार दिला आहे। तुम्ही असा आकार देण्यासाठी एखाद्या गोल डब्याचा किंवा चौकोनी डब्याचा वापर केला तरी चालेल आणि त्यामध्ये शिरा थापला तरी चालेल। आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया। इथे आपण ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी टाकत आहोत, ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आता आपण याच्या छान अशा वड्या पाडून घेऊया। बऱ्याचदा काय होतं, मुलं शिरा खायचा कंटाळा करतात, पण जर अशा शिऱ्याच्या वड्या पाडल्या तर एक एक वडी हातात घेऊन ते आवडीने खातात। तसंच आपल्या घरी जर गेस्ट आले तर आपण ताटाला शिरा लावण्यापेक्षा अशा प्रकारच्या वड्या लावू शकतो आणि त्या चवीला छान लागतात, पण ताटाचीही शोभा वाढवतात। बऱ्याचदा आपली आई किंवा आजी अशा प्रकारच्या वड्या पाडायच्या। इथे आपली परफेक्ट शिऱ्याची वडी तयार आहे। तुम्ही ह्या वड्या किंवा शिरा डायरेक्टली फ्रीज मध्ये ठेवून तो 8 ते 10 दिवस सहज खाऊ शकता। तो खराब होत नाही किंवा फ्रीजच्या बाहेर तुम्ही ठेवला तरी 3 ते 4 दिवस त्याला काही होणार नाही, तो छान प्रकारे टिकतो। अशा प्रकारे आपल्या शिऱ्याच्या वड्या आणि शिरा दोन्ही तयार आहे। आपल्याला शिरा गरम गरम खायला तर छान लागतोच, पण ह्या वड्या फ्रीज मध्ये ठेवून थंड झाल्यावर खायला अतिशय अप्रतिम लागतात। शिरा बनवताना महत्त्वाच्या टिप्स म्हणजे रवा चांगला भाजला गेला पाहिजे। शिऱ्यामध्ये आपण जे दूध पाणी टाकतो ते थंड नसावं, ते कधीही कोमट किंवा गरम वापरायचं। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मँगोचा शिरा बनवत आहोत, त्यामुळे दुधापेक्षा आंब्याच्या रसाचं प्रमाण कधीही जास्त असावं आणि शिऱ्याच्या वड्या पाडताना शिरा थापण्यासाठी शिरा फार जास्त गरम किंवा थंड नसावा। कोमट शिरा थापायला सोपा जातो, जर तो थंड झाला तर शिरा थापता येणार नाही किंवा गरम असेल तर तो हाताला चिटकेल। तर अशा ह्या सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करत तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।